1.5 किलोमीटर रस्ता वाटतच नाही, त्याच्यापेक्षा जास्त वाटतोय. पायटाने आहेत हे बघा, पण बेकार दम लागलाय. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. आज आहे शनिवार आणि आम्ही निघालो आहे ते एकदम लांबचा प्रवासाला निघालेलो आहेत. आज 2025चा पहिली आपली मोठी ट्रिप होते. तिकडे जातो आहे. कुठे जातो आहे ते लोकेशन तुम्हाला थोड्या वेळात समजेलच. तर आता जाऊया. माझ्यासोबत आज भावेश आहे. सगळं घेतलेलं आहे सामान, आलू पराठा घेतलेला आहे. आता काही जेवणाचं आमचं काय फिक्स नाही आहे, त्यामुळे आता निघालो आहे. तर जाऊया, तुम्हाला भेटतो डायरेक्ट स्टेशनला. आपण जातो ट्रेनने ते पण. चला, तर फायनली आलो स्टेशनला आणि आपला आजचा जो प्रवास आहे तो आहे म्हणजे मुरुडेश्वरला जाणार आहे. तिकडनं आपण बघायचं कुठल्या ठिकाणी जाणार आहे ते. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला, आलो स्टेशनला. थोडा वेळ ट्रेन येईल आपली मत्स्यगंधा, त्याच्यानं आपला आजचा प्रवास आहे. तर मित्रांनो, आपली फायनली ट्रेन आलेली आहे. ती बघा समोर बघू शकता, तिकडे त्या साईडला समोर लागली ती जनशताब्दी एक्सप्रेस. आणि आपली ट्रेन अर्धा तास लेट आहे, पण ठीक आहे. आमचा तेवढा प्रवास चांगला होणार आहे आणि चांगली झोप लागणार आहे मेन म्हणजे. तर भेटूया सकाळी तुम्हाला मेन स्पॉटवरती. चला, गुड नाईट. शुभ सकाळ मित्रांनो. आपण सकाळी आलो ते 5 वाजता आलो. ट्रेन आपली थोडी लेट झाली 1 तासभर. आणि श्री विनायका म्हणून हॉटेल आहे, तिथं राहिलेलो. 1000 रुपये फक्त आपण दिलेले एका दिवसाचे म्हणजे सकाळी 12 ते दुसऱ्या दिवशी 12पर्यंत आपण केलेलं आहे. तर बघू आपण कशावर करतो. आणि समोर आपल्याला दिसते ती शंकराची मूर्ती दिसते समोर. हे बघा, मुरुडेश्वर टेम्पल समोर तुम्हाला दिसतं, केवढ्या प्रमाणात बघू शकता. हे बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला. तर बघूया आपण आता तिकडे जायचं की अजून कुठल्या ठिकाणी जायचं. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, एन्जॉय. तर फायनली आपण आलो इथे मार्केटमध्ये आलो. आता मुरुडेश्वरमधील समोर आहे बघा, बघू शकतो. इकडे मंदिर आहे, इकडे सगळं जत्रा म्हणजे आपल्याकडं असं जसं आकाशपाळणा वगैरे आहे. तर आपण आता जातो रेंटल बाईक बघायला. रेंटल बाईक बघितल्यानंतर तिकडे ठरवायचं कोणत्या साईडला जायचं ते. आणि संध्याकाळी काहीतरी अजून स्पॉट बघू आपण सनसेटसाठी वगैरे. आणि बघूया. चला, तोपर्यंत सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा तुम्ही. तर फायनली आपण आलेलो आहे, आत मंदिराजवळ आलेलं आहे. इथनं व्ह्यू बघू शकता समोरचा एकदम कडक दिसतो आहे बघा. एवढं हायटेड आहे बघा. पाठी शंकराची मूर्ती आहे मोठी एकदम. तिकडे पण जातो आपण. आता आज जाऊया मंदिरात, दर्शन घेऊया आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळातच. चला, तर मित्रांनो आपण आता जातो आहे ते वरच्या स्पॉटला, मेन म्हणजे जिथनं सगळा पूर्ण व्ह्यू दिसतो तिकडे आपण जातो आहे आता. तर तिकडनं गेल्यानंतर दाखवतो. तर मित्रांनो, आता मुरुडेश्वरला आलो आहे आणि इथनं जो व्ह्यू आहे समोर शंकराच्या मूर्तीचा तो बघा तुम्ही. आणि साईडनं समुद्र आहे पूर्ण, आणि एन्जॉय करा. तिकडचा व्ह्यू बघितलात, आता या साईडने पूर्ण समुद्राचा व्ह्यू बघा कसा वाटतं ते. थोडं पेंटिंगचं काम चालू असल्यामुळे मध्ये बांबू वगैरे लावलेले आहेत, त्यामुळे बराचसा व्ह्यू आपला झाकला गेला आहे. पण ठीक आहे, तुम्हाला जेवढं चांगल्या प्रकारे दिसला असेल याचा प्रयत्न केला आहे मी. तर नक्की सांगा मला कमेंट करून कसा वाटला व्ह्यू तो. तर मित्रांनो, आपण आता मंदिरामध्ये आलेले आहे. आतमध्ये फोटो काढायला परवानगी नाही. पाठी आहे गणपतीचं मंदिर, इकडे पण मंदिर आहे बघा. आणि आजूबाजूला पण छोटे छोटे मंदिर आहेत. तर आपण जातो आता वरच्या दिशेने जातो आहे, जाऊया तिकडे. तर मित्रांनो, आपण मगाशी मंदिराजवळ होतो, आता आपण आता शंकराच्या मूर्तीजवळ आलेलो आहे. तिकडे नंदी पण आहे, मंदिर एवढा नंदी आहे, तो पण आपण बघूया तिथे जाऊन. आज पण दर्शन घेऊया. चला, सिनेमॅटिक व्हिडिओ कशा वाटतात ते मला सांगा कमेंट करून नक्कीच. तर मित्रांनो, आता मुरुडेश्वर केव्जमध्ये आलेलो.
आज जाऊन बघूया आपल्याला अजून काय काय बघायला भेटतंय बघा. वा सुंदर एकदम. खूप भारी भारी एक्सपिरियन्स भेटतो आहे आज. एवढा लांब पहिल्यांदा ट्रिपला आलो आहे मी आणि भावेश. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे. वा एकदम कडक आहे बघा. तर मित्रांनो आता आम्ही रेंटल बाईक घेतलेली आहे. ॲक्टिवा घेतली 6G ती घेतलेली आणि आता आपण होतो ते याना केव्समध्ये. आपल्या इकडे साधारण 75 किलोमीटर आहे मुर्डेश्वरवरनं. तर जाऊया तिकडे. आणि इथला रस्ता बघा. रस्ता एवढा सुंदर आहे, स्मूथ एकदम भारी रस्ता आहे. तर फायनली आपण आलो आहे याना केव्समध्ये. खूप भारी एरिया आहे, पूर्ण जंगलचा एरिया आहे. पाटण्याच्या रस्त्याने आलो. तिथं टायगरच्या वगैरे पण आहे बघा. इकडे तुम्ही बघू शकता हरिण आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला आहेत रस्त्याला. खूप सुमसाम रस्ता आहे, एकदम भीतीदायक वातावरण आहे. मंजुलिका पण मध्ये दिसली आम्हाला. बघूया आता कशा प्रकारे जातो. 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. तर राईट लेफ्ट कुठे रे सरळ वाटतं फाटणार आहे जाताना. फाटणार आहे एकदम जाताना. मित्रांनो आजचा व्लॉग आपला खास असणार आहे. कारण एका दिवसामध्ये आपण जेवढे आपल्याला स्पॉट फिरता येणार आहेत तेवढे आपण फिरणार आहे. पहिला गेलो तर आपण मुर्डेश्वरला. आता याना केव्समध्ये आलो आहे. इकडनं आपण जाणार गोकर्णाला. तर बघूया कशा प्रकारे सगळं कवर होतो आहे. रात्री ट्रेन पकडणार आहे आम्ही. नेत्रावती त्याच्यानं जाणार आहे. त्यामुळं 1 डे ट्रिप असणार आहे आपली ही जी आजची आहे ती. सो कशा प्रकारे आपल्याला बघायला भेटते सगळे स्पॉट. तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत राहा. चला फिरायचा प्लॅन आमचा अचानक भयानक ठरलेला आहे. कारण दरवेळी 26 जानेवारीला आम्ही सकाळी शाळेत जातो. शाळेत सगळ्या जुन्या मेमरीज आठवतो. घरी येतो, जिलेबी खातो आणि ताणून देतो. बाकी आमचा तो अख्खा दिवस पकडतो. त्यामुळे यावेळी तर अचानक भयानक प्लॅन केलेला आहे. बरेचसे मित्र आमचे हळद लावण्यात व्यस्त झालेत अंगाला, त्यामुळे आले नाहीत. आणि आमचं अजून त्यात वय झालं नाही आहे. आम्ही सध्या फिरण्याचं एन्जॉय करतो आहे. त्यामुळे आयुष्य एक आहे, एन्जॉय आणि एक आहे. चला एन्जॉय. तर सुंदर एवढ्या इथं काय काय गोष्टी लिहिल्या आहेत. प्लॅस्टिकची बॉटल कुठे तुम्हाला भेटणार नाही. सगळ्या ग्लास बॉटल भेटतील. पाणी तर यांच्याकडे विकायला भेटतच नाही. त्या फॉरेस्टवाल्यांकडे भेटतं, पण 100 रुपयाला ग्लास बॉटल आहे. आम्ही अक्षरशः नाही बोललो. आम्ही लिमका प्यायलेलो 20 रुपयाचा आणि मनाची शांती करून घेतलेली. आता बाहेर गेल्यानंतर पाणी बॉटल घेणार आहे. तर बघा दमलेला व्यक्ती, अवस्था बिकट आहे. म्हणून चालणं पाहिजे, रोजचा व्यायाम पाहिजे, तर सगळं पॉसिबल आहे. 1.5 किलोमीटर रस्ता वाटतच नाही, त्याच्यापेक्षा जास्त वाटतो आहे. पायटाने आहेत हे बघा, पण बेकार दम लागला आहे. हो. तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे याना केव्समध्ये. थोड्या वेळ असेल तर भरपूर चढलेलो आहे आणि दम पण लागला. त्यामुळे जरा रेस्ट करत होतो. आणि हे बघा एकदम कडक आहे व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतो. सुंदर सुंदर एकदम भारी आहे. आज जाऊन दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आपण आता याना केव्समध्ये आहेत आणि तिथला व्ह्यू तुम्ही पाहू शकता. हे बघा एकदम कडक आहे. दोन्ही साईडला दगडी आहेत आणि आतमध्ये गारवा पण भरपूर आहे.
सेकंड लोकेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता निघतो. आता काही जास्त दाखवत बसत नाही तुम्हाला. आता जाऊया. वाट एकदम कडक आहे बघा. वरती तर बघितलं त्या खालती पण बघा तुम्ही. एकदम कडक व्ह्यू आहे. तर मित्रांनो आत्ता आपण मागे केलं ते याना केव्स आणि आत्ता चाललो आहे ते आपण गोकर्णाला चाललेलो आहे. समोरच असं दिसतोय आपला हायवे मेन. तर तिकडनं आता जाऊया गोकर्णाला. जेवढं कवर होतं तेवढं आज कवर करून घेऊया आपण. आणि जरा कपडे एवढे चेंज केलेले दिसते. टी शर्ट बिशर्ट घातलेलं आहे कारण तो व्हाईट शर्टाची पूर्ण वाट लागलेली आहे. माती एकदम तिथे बेकार होती. काळी माती होती. त्यामुळे पूर्ण दोघांच्या पण कपड्यांची वाट लागली. कपडे चेंज केलेले आहेत. तर जाऊया आता तिकडे गोकर्णाला. चला. तर नमस्कार मित्रांनो. छान असं दर्शन झालेलं आहे महाबळेश्वरच्या मंदिरामध्ये. आणि कंपल्सरी धोतर लागतंच तिकडे. त्यामुळे आता आपण पाया पडून दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे. आणि मेन जातो आहे ते आपण सनसेट बघायला जातो आहे कुडले बीचवरती. एकदम भारी सनसेट असणार आहे तिकडे आपण बघायला जातो आहे. तर चला जाऊया तिकडे. एक झलक तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. तर मित्रांनो कुडले बीचवरती आलेलो आहे आत्ताच गोकर्णामध्ये. तर इथला समोरचा जो सनसेटचा व्ह्यू आहे एकदम कडक तो तुम्ही बघू शकता. तर आपण आज साधारण 3 ठिकाणी आपण हे केली एक्सप्लोअर केलेली आहे. मेन म्हणजे आपण मुरुडेश्वर टेम्पल केलेलं आहे, याना केव्स केलेलं आहे आणि एक महाबळेश्वरचं मंदिर केलेलं आहे. ते केलेलं आपण एक्सप्लोर याच्यामध्ये. आणि तिथला सनसेटचा व्ह्यू तुम्ही बघितला तर सिनेमॅटिक व्हिडिओ पण बघितलीत. तर बघा कशी वाटली व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा.